हाय फ्रेंड, ऋतिका ब्लाउज फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक छोटा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। बाळाची टोपी कशी शिवायची। इथे बघा, लांबी घेतलेली आहे 12ची आणि रुंदी घेतलेली आहे 9ची। 2 ते 6 महिन्यापर्यंत बाळासाठी हा टोपी येतो। हा माप इथे बघा, अस्तरचा कपडा घेतलेला आहे। गोल आकाराची आपल्याला टोपी बनवायची आहे। त्याच्यासाठी आपण गोल आकार टाकून घेऊ। इथे बघा, वरच्या साईडने गोल आकार टाकून घ्यायचा आहे। कट करून घ्यायचा आहे। इथे बघा, सेंटर टक सेक द्यायचा आहे। आता अस्तरचा कपडा त्या दोन्ही कपडे टाकून अटॅच करून घ्यायचा। जो आपला टोपऱ्याचा कपडा आहे तो इथे बघा शिवून घ्यायचं व्यवस्थित असं। 2 ते 6 महिन्याच्या बाळाला हा माप येतो। तुम्ही नक्की शिवून बघा, नक्कीच जमेल। इथे बघा, व्यवस्थित असं एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचं। इथे बघा, आपल्याला अशा व्यवस्थित अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। इथे बघा, या साईडनी आपल्या साईडकडे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। इथे बघा, सेंटर पर्यंत अशा आपल्या साईडनी आणि इकडून पण आपल्या साईडनी अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। दोन्ही साईडनी आपल्या साईड चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। इथे बघा, गोल आकार असा गोल शेप असा आपला झालेला आहे। तर खालच्या साईडनी पण अशा व्यवस्थित चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। इथे बघा, जेवढी आपल्याला हवी आहे रुंदी तेवढी आपण टाकून घ्यायच्या चुन्या। इथे बघा, आता आपण वरती गोट मारून घ्यायचा आहे। इथे बघा, आपल्याला आता गोट पट्टी काढून घ्यायची आहे। इथे बघा, मी कपडा घेतलेला आहे। इथे बघा, आपल्याला गोट पट्टी काढून घेऊ। इथे बघा, आता आपल्याला अशी खालच्या साईडने अशी गोटपट्टी लावून घ्यायची आहे। दोन्ही साईडने गोटपट्टी व्यवस्थित लावून घ्यायची। इथे बघा, गोटपट्टी अशी व्यवस्थित लावून घ्यायची। जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला काही जमत नसेल तर। इथे बघा, गोटपट्टी अशी व्यवस्थित लावून घेतली आहे। खालची आपण वरती एक टिप टाकून घ्यायची। तुम्ही पण शिवून नक्की बघा, जमेल। खूप सोप्या पद्धतीने इथे मी सांगलेले आहे तुम्हाला टोपी। इथे बघा, खालच्या साईडने आपण गोट लावला। आता वरच्या साईडने आपण 2 इंचाची अशी पट्टी घ्यायची आहे। दुमडून व्यवस्थित असं दुमडून असं शिवून घ्यायचं आहे। जो आपल्याला कसा बांधायला लागतो नाडा तेवढा सोडून असा गोट मारायचा। त्याच नाड्याचा आपण जो कसा बांधतो ते नाडी आहे तो तयार करू। इथे बघा, व्यवस्थित असं शिवून घ्यायचं। इथे बघा, जेवढे आपल्याला लागते तेवढे ठेवून कट करून घ्यायची। इथे बघा, खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही पण नक्की शिवून बघा। इथे दुमडून असं शिवून घ्यायचं।
इथे बघा वरती टाकून अशी दाब शिलाई देऊन व्यवस्थित असं शिवून घ्यायचं. इथे बघा खूप सोपी आहे टोपी. तुम्ही पण नक्की तुमच्या बाळांसाठी शिवून बघा, नक्कीच तुम्हाला पण जमेल. इथे बघा आपली टोपी तयार झालेली आहे. 2 ते 6 महिन्याच्या बाळासाठी हा टोपी येतो. इथे बघा आता आपण खालच्या साईडने लटकन लावून घेऊ. इथे बघा लटकन लावून घेत आहे मी. कमेंटमध्ये नक्की कळवा की टोपी कशी बनली आहे. एक कमेंट नक्की करा. इथे बघा खूप छान लटकन पण केलेलं आहे. विकतच्या टोपीपेक्षा हा टोपी खूप जास्त दिवस टिकतो आणि बाळाला घालण्यासाठी पण कम्फर्टेबल असतो. इथे बघा दोन्ही आपण बनवून घेतलेले आहेत. इथे बघा आपली टोपी तयार झालेली आहे. खूप छान अशी टोपी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की शिवून बघा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.